मंडळी, एकीकडे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे मात्र भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर होणाऱ्या आरोपांनी राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं। दरम्यानच्या काळामध्ये ग्रामविकास मंत्री आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आले होते। जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला नग्न अवस्थेतील फोटो पाठवल्याचं हे प्रकरण होतं। या प्रकरणानंतर गोरेंनी मीडिया समोर येत ज्यांनी ज्यांनी आपली बदनामी केली आहे अशांना नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता माणखटाव मधील पत्रकार तुषार खरात यांना 85हून अधिक बातम्यांतून जयकुमार गोरेंची बदनामी करण्यात आल्याचा ठपका ठेवत मुंबईमधून अटक करण्यात आली आहे। सध्या त्यांच्यावर विनयभंग, अॅट्रॉसिटी, खंडणी अशा गुन्ह्यांची नोंद झाल्याचं वृत्त एबीपी माझा या प्रसिद्ध वृत्त संस्थेनं दिलेलं आहे। काल रात्री उशिरा त्यांना मुंबईतून अटक केल्यानंतर आज त्यांना साताऱ्यातील दहिवडी पोलीस स्टेशनला आणण्यात आले। पत्रकार तुषार खरात हे लय भारी या युट्यूब चॅनलचे संपादक आहेत। शिवाय जयकुमार गोरेंचं हे प्रकरण लावून धरण्यात सुरुवातीपासूनच तुषार खरात यांचा हात होता। मात्र कधी काळी तुषार खरात आणि जयकुमार गोरे यांचे चांगले संबंध असल्याची माहिती सुद्धा आता स्थानिक प्रतिनिधींकडून मिळतेय। मात्र आता त्यांना अटक केल्यानंतर विरोधकही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। नेमकं काय घडलंय? जयकुमार गोरेंना नडणारे पत्रकार तुषार खरात आहेत तरी कोण? पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, मुंबई येथे असलेल्या लय भारी या युट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात हे अगदी सुरुवातीपासून त्यांच्या पोर्टलवर तसेच युट्यूब चॅनलवर जयकुमार गोरे यांच्यावर त्यांच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप ठेवून आरोप करत आलेले आहेत। एका महिलेला नग्न अवस्थेतील फोटो पाठवल्याच्या कथित प्रकरणातील महिलेचा इंटरव्ह्यू घेणं असेल किंवा तुषार खरात आणि ती महिला यांच्यातील गोरेंविषयी संभाषण व्हायरल करणं असेल, हे सगळं तुषार खरात यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं। मात्र आता न्यायालयाने आदेश देऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या बातम्या दाखवून न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर कारवाई केली आहे। तुषार खरात यांच्यावर वडूज असेल, दहिवडी, म्हसवड, तळबीड, सोलापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, बदनामी करणे अशा गुन्ह्यांचा देखील समावेश असल्याचं वृत्त प्रसिद्ध वृत्त संस्थेनं दिलेलं आहे। तुषार खरात हे जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील माणमधील पांढरवाडी या गावाच्या बाहेर असणाऱ्या खरात वस्तीवर राहतात। जेमतेम 12 ते 13 घरं असणारी तुषार खरातांची वस्ती मेंढी पालनाचा व्यवसाय करते। तुषार खरात हे कायम त्यांच्या लेखात स्थानिक नेत्यांविषयी लिहित असतात। त्यात मग भ्रष्टाचार असो किंवा आणखी काही, कोणालाही न जुमानता, कशाचीही पर्वा न करता खरात त्यांच्या लेखणीतून त्यांचं म्हणणं मांडत असतात। मागे काही महिन्यांपूर्वी तुषार खरात यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर 700 एकर जमीन लाटल्याचा आरोप केलेला होता। यातील बहुतांश जमीन ही धनगर समाजातील लोकांच्या मालकीची होती असाही आरोप त्यांनी केलेला होता। वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींवरील आरोपांमुळे तसंच त्यांनी केलेल्या लेखांमुळे ते बऱ्याचदा अडचणीत सुद्धा आलेले आहेत। अगदी नेत्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत कुणाचीही तमा त्यांनी बाळगलेली नाहीये। 3 महिन्यांपूर्वी तुषार खरात यांनी माणखटाव भागातील MIDC निमित्त केल्या जाणाऱ्या जमीन अधिग्रहण प्रश्नासंदर्भात आवाज उठवलेला होता। त्यावेळी त्यांनी मसवड परिसरातील धुळदेव, मासाळवाडी, मानेवाडी अशा 5 ते 6 गावातील शेतकऱ्यांच्या 12,000 एकर पेक्षा जास्त जमिनी सरकारने अधिगृहित केल्यानंतर त्या गावातील शेतकरी स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात आक्रमक झालेले होते। काहीही करा पण MIDC माघारी पाठवा, पाणी येणार म्हणून आम्ही नटून बसलो होतो, आता आलेलं पाणी आम्ही घरात सोडू का, असं म्हणत अधिग्रहण केलेल्या जमिनींबद्दल लोकांनी त्यावेळी त्यांचा रोष देखील व्यक्त केलेला होता। त्यावेळी ते सगळ्या प्रकरणाचा मागोवा घेतल्यामुळे तुषार खरात चर्चेत आलेले होते। परिणामी या अटकेनंतर आता रोहित पवारांनी आमदार गोरेंवरती चांगलीच टीका केली आहे। एका महिलेवरती झालेल्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली, तसंच मागासवर्गीय आणि OBC समाजाच्या जमिनी बळकावणे, कोविडच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे अशा अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणली। ते माणखटाव येथील पत्रकार तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे असं म्हणत सरकारची मनमानी खपवून न घेता अशा प्रकारे जनतेच्या हितासाठी निस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहू, सर्व मीडियाही त्यांच्या पाठीशी राहील ही अपेक्षा, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरती भाष्य केलंय।
सोबतच सामनामधून सुद्धा जयकुमार गोरेंवरती शाब्दिक हल्ले करण्यात आले। यामध्ये तुषार खरात हे सातारा भागातील पत्रकार असून ते स्वतःच युट्यूब चॅनल चालवतात। तुषार खरात यांनी फडणवीस मंत्रिमंडळातले गोरे यांच्या संदर्भातले जळजळीत सत्य समोर आणलं। त्यानंतर संबंधित महिलेने प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली। जर तुषार खरात यांनी गोरेंविषयी चुकीचं लिहिलं म्हणून त्यांना अटक होत असेल तर मग त्या महिलेला का अटक होत नाही असा सवाल करत तुषार खरात हे सामान्यांचे पत्रकार आहेत, ते झगडत आहेत, त्यांना तुम्ही अटक केली हा महाराष्ट्रातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मोठा हल्ला आहे। फडणवीसांनी आपली कारनामे थांबवले पाहिजेत। प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांसारखी प्रकरणं सुरू आहेत। महाराष्ट्राला महानतेची परंपरा आहे। आपण जी काही नावं घेतो, टिळक, आगरकर, ठाकरे आणि आम्ही सगळे पत्रकारितेत काम करतोय। या पत्रकारितेचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे। जयकुमार गोरे यांनी त्या पत्रकारावरती हक्कभंगाची नोटीस बजावली आहे। मग हक्कभंग समिती निर्णय घेईल ना। तुम्ही खोटे गुन्हे नोंदवून त्यांना अशा प्रकारे अटक करताय। मिस्टर गोरे, तुम्ही स्वतःला कोण समजता? तुम्ही गुंड असाल, तुम्ही माफिया असाल, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे लंगोटिया यार असाल, पण अशा प्रकारे महाराष्ट्राच्या पत्रकारांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न कराल तर तो तुम्हाला महागात पडेल। तुषार खरात यांच्यावरचे सगळे गुन्हे खोटे आहेत। सकाळीच मी याबाबत माहिती घेतलीये, या घटनेवरती माझं लक्ष आहे असंही संजय राऊत म्हणालेत। मात्र जयकुमार गोरे यांनी माझी बदनामी करणाऱ्यांवरती अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असं म्हणत प्रत्युत्तर दिलाय। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोहिते घराण्यातील एका महिलेने विनयभंगाचे आरोप केलेले आहेत। या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केलेली होती। दरम्यान या प्रकरणावरती प्रत्युत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे म्हणतात की ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या प्रत्येकावरती मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे। तसेच ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या संबंधितांवरती मी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहे। मी अजूनही संबंधित महिलेला त्रास देतोय असा आरोप केला जातोय। मी या महिलेला त्रास दिला असेल तर पोलिसांनी त्याची चौकशी करावी। या तपासात मी किंवा संबंधित महिला जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावरती कारवाई करावी असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। सातारा जिल्ह्यातील माणखटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत। त्यांना महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी संधी मिळाली आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याविषयी सातत्याने येणाऱ्या बातम्यांमुळे ते पुरते अडचणीत आले। मंडळी, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सध्या माणखटावचे आमदार आहेत। माणखटाव मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झालेले। 2009 ला पहिल्यांदा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले होते। त्यानंतर जयकुमार गोरे 2014 ला काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेले होते। मात्र 2014 ते 2019 ची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच जयकुमार गोरे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। सध्या ते भाजपात आहेत। गोरे आमदार होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेत जिल्हा सदस्य म्हणून निवडून गेलेले होते। त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि आता मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला। दरम्यान जयकुमार गोरे यापूर्वी देखील अनेकदा वादात अडकल्याचं पाहायला मिळते। मायणी येथील कोविड सेंटरमध्ये 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती दीपक देशमुख यांनी केलेला होता। या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सातारा पोलिसांना निष्पक्ष चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश यापूर्वी दिलेले होते। त्यानंतर मायणी तालुका खटाव येथील एका व्यक्तीच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे अडचणीत आलेले होते असं सुद्धा माध्यमातून आलेल्या बातम्यांवरून समजतंय। गोरेंवरती त्या प्रकरणात अटकेची टांगती तलवार होती। त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आणि कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा मान्य केलेला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा 2016चं ते प्रकरण पुढे आल्याने भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचं मंत्रीपद जाऊन त्यांना अटक होईल का? तुषार खरात यांची अटक तुम्हाला योग्य वाटते का? या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे देखील विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।